जर तुम्ही पातळ चिरलेला कांदा तेलामध्ये छान व्यवस्थित कुरकुरीत तळून बाहेर काढला आणि चिकनमध्ये जर तुम्ही दही, आलं लसणाची पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, सगळे सुके मसाले, कसुरी मेथी, पुदिना, कोथिंबीर, मिरच्या आणि थोडंसं तेल टाकून जर एकत्र मिक्स करून घेतलं ना तर मस्त तुम्ही चिकन बिर्याणीसाठी एक बेस तयार केलेला आहे। त्यानंतर चिकन आपल्याला अर्धा तास मुरत ठेवायचं आहे आणि आता आपल्याला भात शिजवून घ्यायचे। त्याच्यासाठी इथं मी अर्धा तास तांदूळ भिजवून घेतलेले होते आणि आता अर्ध्या तासाने आपल्याला याला शिजत घालायचं आहे। त्याच्यासाठी इथं मी गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे मीठ, खडे मसाले, मिरची आणि थोडे लिंबाचे स्लाइस। पाणी उकळलं की त्यातले खडे मसाले काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये भिजवलेला सगळा तांदूळ टाकायचा आणि 90% शिजवून घ्यायचा। 90% शिजला की गॅस बंद करायचा, त्यातलं सर्व पाणी काढायचं, झाकण ठेवायचं, थोडं वाफवून द्यायचं। आता आपल्याला चिकन फोडणीला टाकायचं। इथं मी ते काढलेलं तमालपत्र याच्यामध्ये वापरलेलं आहे। सर्व मॅरिनेटेड चिकन टाकलं, टोमॅटो प्युरी टाकली आणि हे सुद्धा 90% होईपर्यंत शिजवून दिलं। आता यातला थोडा मी मसाला बाजूला काढलाय कारण मला आता लेअर करायचे आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लेअरिंग करून घ्यायचं आहे। शिजवलेला जो तांदूळ आहे तो अर्धा टाकायचा, त्याच्यावरती अर्धा काढलेला जो मसाला आहे तो वरून टाकायचा, त्याच्यावरती पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा, थोडं तूप टाकायचं, उरलेला परत भात टाकायचा, परत वरून देखील तळलेला कांदा, कलर, आता इथं माझ्याकडे येलो कलर नव्हता सो मी रेड कलर वापरलेला आहे आणि तेवढा एसेन्स टाकून झाकण ठेवून मी त्याला 10 मिनिटात वाफ दिलेली आहे। आणि बघा किती मोकळा आणि सुटसुटीत असा तांदूळ झालेला आहे त्यातला, मस्त एक नंबर टेस्ट झालेली। नक्की ट्राय करून बघा आणि साहित्याची लिस्ट मी खाली कॅप्शन मध्ये देते, नक्की जाऊन चेकआउट करा। थँक्यू।